Hello, all of you. Today we are going to see our poem Hope is a Thing with Feathers. This poem is written by a famous American poetess Emily Dickinson. The title of the poem and the first line of the poem are the same. In this poem, poetess refers to a hope as a bird. The central idea of the poem is the role played by hope in our lives. According to the poetess, hope, the little bird that nests in our soul, keeps us going even in the most difficult of times and demands nothing in return. According to the poetess, hoping means achieving. Now, all of you, let's see our poem a stanza wise. The first stanza of the poem. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. Hope is the feathered thing or a feathered being as a bird that sits in our soul. The tune it sings is without words. It is a feeling more than a wordy thoughts, and its singing never stops. That hope is things having a feathers not a आता feathers म्हणजे काय, या ठिकाणी पंख नाही म्हटलेले, हे खूप अशी डेलिकेट थिंग जी दॅट होप रेस्ट ऑल ह्युमन बिईंग सोल, म्हणजे मनामध्ये, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये होप्स, आशा असतात. होपिंग इज अचिव्हिंग म्हणजे ज्या वेळेस आपण आशा बाळगतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्यासारख्या असतात. दॅट परचेस इन द सोल, मनावर असतात, मनावर ते होप्स असतात, आशा असते. अँड इट सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. आशेचं गाणं किंवा आशा आपल्या जीवनातून कधीच संपत नाही. अँड नेवर स्टॉप्स, कधीच त्याला अंत नसतो. दॅट इज गोइंग ऑन. And this sings the tune without the words. This hope is singing. That bird is singing. आता यामध्ये पोएटेसनी त्या बर्डला, त्या पक्षाला होप म्हटलेला आहे. पक्षी म्हणजे काय आहे, एक आशा. पोएटेसनी होप म्हणजेच एक पक्षी अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेले आणि त्या पक्षाप्रमाणे या ठिकाणी डिस्क्राईब केलेलं आहे या 4 लाईन्समध्ये किंवा ही पोएम पूर्ण. दॅट इज अ नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल, आणि कधीच हे गाणं संपत नाही. होप्स म्हणजे काय, जे फेदर्स आहे, एक डेलिकेट थिंग या ठिकाणी सांगितले, नाजूक अशी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली. सी द नेक्स्ट वन. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. It sang in the sweetest at the time of the storm. It sing most sweetly during the most difficult of times. The storm is very strong. For the bird who gave a comfort to many, such situations could possibly cause uneasiness. Gale, we can say that gale means that a very strong wind. कोणतीही स्ट्रॉंग विंड म्हणजेच दॅट इज खूप खडतर अशी परिस्थिती, जीवनामध्ये आलेली खूप अशी खडतर परिस्थिती. आणि त्याच या गेलमध्ये, खडतर परिस्थितीमध्ये, वादळामध्ये, प्रॉब्लेम्समध्ये हे जी काही होप्स आहे, आशा आहे, दॅट इज अ सिंगिंग व्हेरी स्वीटली, आणि हे खूप गाणं गात असते, म्हणजे आपल्याबरोबर असते. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. हू गेव दॅट केप सो मेनी वॉर्म. वॉर्म मीन्स दॅट कम्फर्टनेस. आपल्याला ही आशा, ज्यावेळेस आपण खूप खडतर परिस्थिती आहे, याच वेळेला आपल्या मनामध्ये असलेल्या होप्स आपल्याला कम्फर्टनेस देत असतात, आपल्याला चांगल्या गोष्टीची डिरेक्शन आपल्याला दाखवत असतात. अँड सच अ सिच्युएशन कुड पॉसिबली कॉज अनइझीनेस, आणि दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड. आणि याच सिच्युएशनमध्ये किंवा हीच वादळं त्या पक्षाला किंवा त्या होप्सला अबॅश म्हणजेच काय, अनइझीपणा दाखवू शकते किंवा त्याला अनइझी फील होऊ शकते. म्हणजेच काय, खडतर परिस्थिती जरी असली तरी
होपचं हे स्वीट जे काही गाणं असतं ते चालू असतं आणि हेच गाणं किंवा ह्याच होप्स आपल्याला काय करत असतात, कम्फर्टनेस देत असतात, आपल्याला दिलासा देत असतात, आपल्याला आधार देत असतात, पुढे जाण्यासाठी एनर्जी देत असतात, एक आपला मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करत असतात. अँड दीज होप्स दॅट केप्ट प्रोव्हाइड्स वॉर्म, आणि याच होप्स आपल्याला काय करतात, वॉर्मनेस देतात. दॅट्स वाय दॅट अ बर्ड होप ॲज अ बर्ड, म्हणूनच होप्सला काय म्हटलेलं आहे, ॲज अ बर्ड म्हटलेलं आहे. बर्डच्या सुद्धा एखाद्या पक्षाच्या जीवनामध्ये पण कितीही वादळ येऊ, पाऊस हो, वारा वाहू, तरी पण बर्ड, तो पक्षी त्या पद्धतीने आपलं घरटं मोडलं तरी पुन्हा घरटं नव्या उमेदीने बांधत असतो. म्हणूनच होप्सला ॲज अ बर्ड म्हटलेलं आहे. होप म्हणजे काय, ॲज अ बर्ड. सी द थर्ड वन. I've heard it in the chilliest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. Means I have heard the song of this bird, the song of hope, in the most difficult circumstances, yet even in the worst of situations, never ask a wee bit from me in return. I have heard it in Chile's land. Chile's land, we can say that very difficult circumstances. अतिशय खडतर परिस्थिती असेल, strangest sea, in extremity means that very worst situations. अगदी स्ट्रेंजेस्ट सी असेल, डिफिकल्ट सिच्युएशन असेल, त्यावेळेस मी हे गाणं ऐकलेलं आहे. म्हणजेच काय, द सॉन्ग ऑफ द होप, मी हे ऐकलेलं आहे व्हेरी डिफिकल्ट सर्कमस्टान्सेसमध्ये सुद्धा. येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क क्रम्ब ऑफ मी, अँड इन द व्हेरी वर्स्ट सिच्युएशन्स दिस होप नेवर आस्क फ्रॉम मी एनी अ लिटल बीट इन रिटर्न. म्हणजेच काय, कितीही बिकट, आय हॅव हर्ड इट म्हणजेच काय, मी हे होप्स म्हणजे मी अनुभवलेलं आहे. गाणं ऐकलेलंच म्हणजेच काय, मी ऐकलेलंच म्हणजेच काय, मी अनुभवलेलं आहे. किती माझ्यावर प्रसंग डिफिकल्ट आला, खूप अतिशय खडतर परिस्थिती आली, तरीसुद्धा त्यावेळेला मी ही आशा जी काय आहे ती अनुभवलेली आहे. आणि यावेळेला इन एक्स्ट्रीमिटी, की भरपूर बिकट प्रसंग आला तरी या आशेने माझा कणभरसुद्धा, क्रम म्हणजे कणभरसुद्धा साथ सोडलेली नाही आहे. दॅट्स वाय दिस होप इज ॲज अ बर्ड अँड this hope is a feathered being as like a birds and gives us each and every time comfortness. आणि प्रत्येक वेळेस होप काय करते, मला कम्फर्टनेस देत असते, मला आधार देत असते, दिलासा देत असते. या सगळ्या गोष्टी या पोएममध्ये सांगितल्या आहे. आय थिंक यू अंडरस्टूड. थँक यू.